नमस्कार मुलांनो. आज आपण रोजच्या वापरातील खेळणी आणि वस्तू वापरून सोपी बेरीज अगदी मजेत समजून घेणार आहोत. बघा बरं, आज मोजणी करण्यासाठी आपल्याकडे गोळ्या, फुले आणि रंगीबेरंगी पेन्सिली तयार आहेत. एकदम सोप्या उदाहरणाने सुरुवात करूया. टेबलावरील 2 सफरचंदात आणखी 3 सफरचंद मिळवले तर एकूण किती होतील? अगदी बरोबर. चला मोजूया. 1, 2, 3, 4 आणि 5. एकूण 5 सफरचंद. आता बिना हातच्याची बेरीज म्हणजे काय ते पाहूया. हा नियम खरंच खूप सोपा आणि गमतीशीर आहे. नियम असा आहे की नेहमी आधी एककांची आणि मग दशकांची बेरीज करायची. दोन्ही गट वेगळे ठेवायचे. या पेन्सिली बघा. आधी आपण 3 आणि 4 हे सुटे एकक जोडूया आणि मग दशकांचे गट. सोपा आहे ना? 23 आणि 14 मिळून एकूण 37 पेन्सिली तयार झाल्या. बेरीज आणखी सोपी करण्यासाठी वहीमध्ये अशा प्रकारे एकाखाली एक उभ्या संख्या मांडणे खूप फायद्याचे ठरते. आता एक मस्त उदाहरण पाहूया. रियाकडे आधीपासूनच 12 चविष्ट गोळ्या आहेत. तिच्या आईने तिला आणखी 15 गोळ्या दिल्या. तर आता रियाकडे एकूण किती गोळ्या झाल्या बरं? बरोबर ओळखलत. आधी एकक आणि मग दशकांची बेरीज केल्यावर आपल्याला 27 हे उत्तर मिळते. आता फुलांनी भरलेली ही 2 सुंदर ताटे पहा. एका ताटात 24 तर दुसऱ्यात 13 फुले आहेत. 24 आणि 13 यांची उभी बेरीज केली की एकूण 37 फुले मिळतात. एकदम झटपट. आणखी एक उदाहरण. राहुलचे 31 चेंडू आणि त्याच्या मित्राने आणलेले 16 चेंडू. आपला उभ्या बेरजेचा नियम वापरला की 31 अधिक 16 बरोबर एकूण 47 चेंडू होतात. चला, आता वेळ झाली आहे सरावाची. आपण सगळे मिळून ही काही गणिताची कोडी सोडवूया. एकक आणि दशकाची पद्धत वापरून ही 3 गणिते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा. आणि उत्तरे आहेत 37, 47 आणि 59. सर्वांनी अगदी बरोबर आणि छान मोजणी केली. बेरीज तर आपल्या आजूबाजूला सर्वत्र आहे. मग आता घरातल्या आणखी कोणत्या वस्तू शोधून त्यांची बेरीज करायची?